कचुरीला धरून वाडावडी केलेली आहे, आमच्या समोर केलेली आहे वाडावडी. तुला तू कारवाई कर, तुम्हाला चूक असली तुम्हाला चूक राहिली. मी केले चलन केले बरोबर, चलन राहिलं ऑनलाईन त्यांनी कॅश घ्यायला नव्हता ना, मग पैसे घेऊन तुम्ही चलन करणं चुकीचं आहे ना. ड्रायव्हर सोबत कचुरीला धरून वाडावडी केलेली आहे आमच्यासमोर. आपल्या ड्रायव्हर भावावरती ना पंढरपुरामध्ये अन्याय झाला होता. पोलिसांनी याला मारहाण केली होती आणि पैसे पण घेतले होते, फाईन पण मारला होता वरून. आता त्या साहेबांना निलंबन झाले, सस्पेंड केले त्यांना, पण काही वेळाकरता डायरेक्ट कामावरून नाही काढलेले त्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ते पुरावे चेक करणार, पुरावे पाहणार की पैसे घेतले होते नव्हते, कशामुळे मारहाण झाली, काय झालं नाही का. आता हे पुरावे शोधण्याचं काम कोण करणार आहे, तर त्यांचेच पोलीस करणार आहेत. मग त्यांच्यावरचे जे अधिकारी होते त्या साहेबांच्या, तर ते पुरावे गोळा करण्याचं काम करणार आहेत. माझं एकच मत आहे की आता पुरावे चेक करण्यासाठी काय राहिलेले, सगळे तर पुरावे ओपन सगळ्यांना दिसत आहेत. आणि तरी पण जर त्यांना पुरावे पाहिजे असतील, आपल्याला माहिती की शेवटी सोबत काम करतात ते पोलीस म्हणल्यानंतर इन्क्वायरी कोणत्या पद्धतीने होणार हे आपल्याला, तुम्हाला माहिती, मला माहिती. आणि ते काही कायमस्वरूपी कामावरून सस्पेंड होऊ शकत नाहीत. आता त्यांना पुरावे कसले शोधायचे याचाच मला विचार पडलेला आहे, कारण पुरावे तर उघड येतं. कारण ज्या ठिकाणावरून पंढरपुरामध्ये सिटीमध्ये गाडी आली, ज्या भागातून म्हणजे जे एंट्री पॉइंट आहेत पंढरपूर शहरामध्ये येण्यासाठी, त्या ठिकाणावरच जर तुमचे अधिकारी जर असते तर त्याच ठिकाणावरून ती गाडी पाठीमाघारी निघून गेली असती. परंतु कुठेतरी पैसे उकळण्याच्या कारणाने गाड्या आतमध्ये येऊन दिली का, हा एक पुरावा आहे, हे पाहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आमचे ड्रायव्हर भाऊ सगळे सांगतील की जर आपल्याकडून चुकी झाली, ड्रायव्हरकडून एखादी चुकी झाली आणि जर पोलीस जर मॅनेज झाले, पैसे वगैरे घेतले, त्याच्यानंतर आपण निघून जातो. आणि आपल्याला माहिती की आपल्याकडून चुकी झाली म्हणून आपण पैसे वगैरे दिले होते पोलिसांना. त्याच्यानंतर कोणताही ड्रायव्हर आतमध्ये रिटर्न माघारी येण्याचा आणि गाडी रोडला आडवी लावण्याचा प्रयत्न करू शकत नाही, हा पुरावा झाला. दुसरी गोष्ट म्हणजे पैसे पण घेतले आणि मारहाण पण झाली आणि फाईन पण पडला, हा दुसरा पुरावा. कारण पैसे घेतले असते तर फाईन मारायला नव्हते पाहिजे, आणि जर फाईन मारला होता तर असं कोणताच ड्रायव्हर नाहीये की तो पुन्हा रिटर्न गाडी आणून ट्रॅफिक जाम वगैरे करेल. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जे आमदार साहेब होते, आणि हा मुद्दा विधानसभेत पण खूप गाजला. जर ड्रायव्हरची चुकी असती तर ड्रायव्हरने एवढं मोठं कधीच एवढं मोठं हे प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न केला नसता. हा एक पुरावा आहे. तरी पण पंढरपूर पोलीस कोणते पुरावे शोधत आहेत हेच मला काही समजत नाही. आणि ज्या सिव्हिल ड्रेसवाल्या साहेबांनी त्याला मारहाण केली, ते सिव्हिल ड्रेसवाले अधिकारी कोण होते, तर ते पोलीस होते. तर त्यांच्यावरती त्यांच्या अंगावरती ड्रेस कोड का नव्हता पोलिसांचा. आणि जर ते सामान्य लोक असतील मारहाण करणारे, तर त्यांच्यावरती पण कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. हे पुरावे उघड दिसत असताना सुद्धा पंढरपूर पोलीस कोणते पुरावे शोधत आहे हे मला आजपर्यंत समजलं नाही. परंतु बघू आपण याच्यातून पुढे काय निघतंय आणि आपल्याला काय होतंय. ते पोलीस कायमस्वरूपी सस्पेंड नाही होणार मला माहिती आहे, त्यांना परत कामावर घेतलं जाईल. कारण त्यांच्यासोबतचेच अधिकारी त्याचा तपास करणार. मग तपास कोणत्या पद्धतीने होणार हे मलाही माहिती, तुम्हा सर्वांना पण माहिती आहे. धन्यवाद.